मित्रांनो नमस्कार। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पोषक तत्वे आणि अन्न पदार्थ पाहिले। त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, त्यानंतर प्रोटीन्स, फॅटी सबस्टन्सेस, मिनरल्स आणि विटॅमिन्स या पोषक तत्वांचा आपण विचार केला होता। त्यामध्ये आपण म्हणलो होतो की जीवनसत्वाचा व्हिडिओ आपण यानंतर करूया, कारण फार महत्त्वाचा पार्ट आहे हा। जीवनसत्वालाच आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो, विटॅमिन्स। तर आज आपल्याला या जीवनसत्वांचा विचार करायचा आहे। जीवनसत्वे आपल्याला गरजेची असतात, अतिशय गरजेची असतात, परंतु ती आपल्याला अल्प प्रमाणामध्ये आवश्यक असतात। या जीवनसत्वांच्या अभावी शरीरामध्ये अनेक विकारांचा देखील उद्भव होऊ शकतो। म्हणून आपल्याला आपल्या आहारामध्ये जीवनसत्वांचा समावेश करणं गरजेचं आहे। जीवनसत्वांचा समावेश असलेले पदार्थ आपल्या आहारात असणं आवश्यक आहे। तर या अशा महत्त्वाच्या जीवनसत्वांचा शोध कुणी लावला, तर कॅसिमर फंक हे एक पोलंडचे शास्त्रज्ञ होते। त्यांच्या असं वाचण्यात आलं की बेरी हा जो रोग आहे तो सडलेले जे तांदूळ, म्हणजे जे कोटिंग असतं तांदूळाचं आवरण असतं, तर असं आवरण काढलेला तांदूळ किंवा भात अधिक प्रमाणात सेवन करणाऱ्या लोकांना हा रोग होतो असं त्यांच्या वाचण्यात आलं होतं। मग त्यांनी काय केलं की हे जे काही पोषक तत्व आहे की ज्याच्या उणिवेमुळे, अभावामुळे किंवा कमतरतेमुळे हा आजार होतो, तर तो पदार्थ त्यांनी शोधला आणि मग त्याला त्यांनी काय नाव दिलं, तर व्हिटॅमिन्स। कुणी व्हायटॅमिन्स पण म्हणतं, तर त्याला जीवनसत्व असं नाव दिलं। आणि मग त्यांनी पुढे हेही शोधलं की स्कर्वी, पेलाग्रा, मुळदूस हे विकार पण जे आहेत किंवा हे आजार जे आहेत ते देखील या व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळेच होतात। शरीराला यांची उणीव भासली की त्यातून अशा विकारांचा उद्भव होतो, हे त्यांनी शोधलं। तर कॅसिमर फंक हे नाव लक्षात असू द्या। तर आता आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया। तर जीवनसत्व अर्थात व्हिटॅमिन्स किती प्रकारचे असतात, तर हा टेबल मुद्दाम या आपल्या व्हिडिओसाठी तयार केला आणि त्यामुळेच आपल्याला आज थोडा वेळ लागला। हा चार्ट आहे, तो तुम्ही एकदा अभ्यासला तर पुन्हा तुम्हाला व्हिटॅमिन्स, त्याचे प्रकार वगैरे गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी फारसे श्रम घ्यावे लागणार नाहीत। तर आता या ठिकाणी पहा, जीवनसत्वाचे दोन प्रकार आहेत। एक आहे जलविद्राव्य, ज्याला इंग्रजीमध्ये वॉटर सोल्युबल असं आपण म्हणतो, म्हणजेच पाण्यामध्ये विरघळतं हे जीवनसत्व, म्हणून त्याला जलविद्राव्य असं म्हणतो आपण। या ठिकाणी दुसरा जो प्रकार आहे तो आहे जल अविद्राव्य, म्हणजेच वॉटर इनसोल्युबल। हे विटॅमिन्स पाण्यामध्ये विरघळत नाहीत। आता या ठिकाणी विद्राव्य आणि अविद्राव्य, परीक्षेमध्ये यामध्ये आपल्याला कन्फ्यूज नाही झालं पाहिजे। म्हणजे द्राव्यचा विरुद्धार्थी विद्राव्य आहे असं परीक्षेच्या गडबडीमध्ये, ताणतणावामध्ये आपल्याला वाटू शकतं, तर तसं नाही। विद्राव्य याचा अर्थ विरघळणारे, अविद्राव्य म्हणजे न विरघळणारे। हे तुम्ही आता पक्क तुमच्या लक्षात ठेवा। तर वॉटर सोल्युबल आणि वॉटर इनसोल्युबल। मग पाण्यामध्ये विरघळणारे जीवनसत्व कोणकोणते आहेत, तर दोन आहेत, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी, म्हणजेच जीवनसत्व बी आणि जीवनसत्व सी। तर पाण्यामध्ये न विरघळणारे जीवनसत्व किती आहेत, तर एकूण 4 आहेत, 1, 2, 3 आणि 4। तर कोणकोणते आहेत ते, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के। हे 4 जीवनसत्व पाण्यामध्ये विरघळत नाहीत। तर बी आणि सी, म्हणजे मराठीमध्ये ब आणि क जीवनसत्व पाण्यामध्ये विरघळतात। एकूण जीवनसत्व मग किती आहेत या ठिकाणी, हे 2 आणि हे 4 असे जीवनसत्वाचे मुख्य 6 प्रकार आहेत, असं आता आपल्या या ठिकाणी लक्षात आलं। कोणकोणते, ए, बी, सी, डी, ई आणि के, म्हणजे ए ते ई पर्यंत आणि त्यानंतर के जीवनसत्व। अशा प्रकारे एकूण प्रमुख 6 जीवनसत्व आहेत। तर आता या ठिकाणी तुम्ही पुन्हा ऑब्झर्व केला असेल तर बी व्हिटॅमिनचे मात्र अजून काही प्रकार किंवा उपप्रकार ज्याला आपल्याला म्हणता येईल ते पडलेले दिसतात। तर त्यामध्ये कोणकोणत्या व्हिटॅमिन्सचा समावेश आहे, एक लक्षात घ्या की हे सर्व व्हिटॅमिन्स अतिशय महत्त्वाचे आहेत, ज्याला आपण बी कॉम्प्लेक्स असं म्हणतो। तर यामध्ये कोणकोणते व्हिटॅमिन्स आहेत, B1, B2, B3, B5, B6, B7, B9 आणि B12, म्हणजे B1, B2, B3, B5, B6, B7, B4 नाहीये या ठिकाणी, आणि B9 आणि B12 हे तुमच्या लक्षात आलं। तर अशा प्रकारे ब व्हिटॅमिन जे आहे किंवा बी व्हिटॅमिन आहे, तर त्याचे एकूण किती प्रकार आहेत, तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8, म्हणजेच ब व्हिटॅमिनचे उपप्रकार किती आहेत, 8 आहेत।
आता तुमच्या लक्षात आलं, जीवनसत्वाचे मुख्य प्रकार, प्रमुख प्रकार आहेत 6 आणि ब विटॅमिन जे आहे त्याचे उपप्रकार आहेत एकूण 8. कोणकोणते? B1, B2, B3, B5, B6, B7, B9 आणि B12. आता हे तुमच्या पूर्णपणे लक्षात असलं पाहिजे. आता या ठिकाणी काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आपण लिहिलेले आहेत त्या विटॅमिन्सचे. हे जे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत ते बी आणि सी या विटॅमिनसाठी आहेत. या ठिकाणी ही रेषा इथपर्यंतच आहे, परंतु ऍक्च्युअल सी विटॅमिनचा देखील यामध्ये समावेश आहे. तर हे जे पॉइंट्स आपण पाहतो ते बी आणि सी विटॅमिनसाठी आहेत. काय काय आहे ते पॉइंट्स? पाण्यामध्ये विरघळतात, म्हणूनच आपण त्यांना जलवित द्राव्य असं म्हणतो. युरिन किंवा लघवी आणि घाम यातील पाण्याबरोबर ती शरीराबाहेर टाकली जातात. कशा प्रकारे? तर घाम आपला जो येतो तो किंवा लघवीच्या मार्फत ते आपल्या शरीरातून बाहेर पडतात. आता यामुळे काय होतं? साहजिकच आपण शरीरात हे विटॅमिन्स घेतले अन्नाच्या माध्यमातून, तरी ते याद्वारे बाहेर पडल्यामुळे काय होतं? त्यांची शरीरामध्ये सातत्याने गरज लागते आणि म्हणून त्यांचा शरीराला सतत पुरवठा होणे गरजेचे असते, आवश्यक असते. म्हणजे बी आणि सी विटॅमिन्स हे शरीरामध्ये साठत नाही, त्यामुळे त्यांचा सतत पुरवठा होणं आपल्याला गरजेचं असतं, कारण ते पाण्यात विरघळतात. आता तुमच्या पूर्णपणे लक्षात आलं असेल. आता या ठिकाणी पहा ए, डी, ई आणि के विटॅमिन्स. तर हे जे 4 विटॅमिन्स आहेत, 4 जीवनसत्वे आहेत, तर ती पाण्यात विरघळत नाही, कारण वॉटर इनसॉल्युबल आहेत. आपण आधीच पाहिलं. ती काय होतात? शरीरातील स्निग्ध पदार्थात किंवा मेद जो असतो शरीरामध्ये आपल्या, तर त्या मेदामध्ये विरघळतात. ती पाण्यामध्ये विरघळत नाहीत. या ठिकाणी इनसॉल्युबल नाही आहेत ती, तर ती वॉटर इनसॉल्युबल आहेत, हे लक्षात घ्या. असा प्रश्न जर विचारला की जीवनसत्व ए, डी, ई आणि के हे अविद्राव्य आहेत, ती कशातही विरघळत नाहीत, तर ते चुकीचं आहे. ती मेदामध्ये विरघळतात, परंतु कशी आहेत? वॉटर इनसॉल्युबल आहेत, हे लक्षात घ्या. आणि त्यांचा शरीरात साठा होतो, हेही महत्वाचं आहे. म्हणजे काय? तर या जीवनसत्वांचा शरीरामध्ये साठा होतो. त्यामुळे काय होतं की या जीवनसत्वाचं शरीरातील प्रमाण जर गरजेपेक्षा जास्त वाढलं तरी देखील त्यामुळे समस्या उद्भवतात. तर त्या आपण नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये पाहूया. आज आपण जीवनसत्वे, त्यांचे स्त्रोत पदार्थ, त्यांचं कार्य आणि त्यांच्या उणिवामुळे होणारे विकार हे पाहूया. जर शक्य झालं तर याच व्हिडिओमध्ये त्यांच्या अधिकतेमुळे किंवा त्यांच्या अधिक्यामुळे जी काही समस्या उत्पन्न होते त्याचा पण आपण विचार करूया. तर अशा प्रकारे हा टेबल तुमच्या लक्षात आला. जीवनसत्वे 2 प्रकार आहेत. या 2 मध्ये पाण्यात विरघळणारे ब व क, पाण्यात न विरघळणारे ए, डी, ई, के. पाण्यात जी विरघळत नाही ती मेदात किंवा फॅटी सबस्टन्सेस मध्ये मात्र विरघळतात. आता जी विरघळतात ती शरीरातून बाहेर पडतात आणि ती बाहेर पडल्यामुळे त्यांची उणीव निर्माण होऊ शकते आणि त्यांची उणीव निर्माण होत असल्यामुळे त्यांचा सतत पुरवठा होणे देखील गरजेचे असते. आता दुसऱ्या बाजूची जी जल अविद्राव्य आहेत ती पाण्यात विरघळत नाहीत, म्हणून त्यांचा शरीरात साठा होऊ शकतो. परंतु जर तुमच्या आहारात त्यांचा समावेश नसला तर त्यांची देखील उणीव शरीराला भासू शकते आणि ती मेदामध्ये विरघळतात. हा महत्वाचा आणि विटॅमिनचा कन्सेप्ट आपल्या समोर स्पष्ट करणारा हा चार्ट होता. मला खात्री आहे की तुम्हाला हा चार्ट आता लक्षात राहिला असेल. आपलं जे ऍप आहे विनायक घड्याळ स्टडी, तर तिथे आपण ही जी इमेज आहे किंवा हा जो फोटो आहे तो त्या ठिकाणी मी ठेवतो. तो तुम्हाला कधी अभ्यासता येईल, कारण इतर ठिकाणी ठेवला तरी तो सातत्याने येणाऱ्या मेसेजेसमुळे तो पुन्हा आपल्याला सापडत नाही. तर आपण तो काय करू, वारंवार शोधण्यापेक्षा आपल्या ऍपवर ठेवूया. तुम्ही तिथे जा, तो फ्री मध्येच त्या ठिकाणी आपण ठेवूया तुमच्या अभ्यासासाठी. त्यानंतर आता आपण पाहणार आहोत जीवनसत्व, त्यांचं इंग्रजी नाव, त्यांचं फंक्शन म्हणजे कार्य आणि त्यांचे स्त्रोत पदार्थ, आणि त्यानंतर त्यांच्या कमतरतेमुळे होणारे रोग. तर आता या ठिकाणी फंक्शन्स मी इंग्रजीमध्ये लिहिलेले आहेत, परंतु मी ते मराठीमध्ये देखील तुम्हाला सांगतो. तर पहिलं जीवनसत्व आहे जीवनसत्व अ, ज्याला आपण रेटिनॉल म्हणतो किंवा जीवनसत्व ए. याचं इंग्रजी नाव आहे रेटिनॉल. कोणत्याही ट्रिक्सच्या माध्यमातून हे नाव लक्षात न ठेवता आपण जर वारंवार वाचलं किंवा हाच टेबल आपण आपल्या समोर लावला की अ जीवनसत्व रेटिनॉल, B1 थायमिन, तर मला वाटतं 1-2-3 तासामध्ये आपल्याला हे आत्मसात होऊन जातं. कारण कोणती ट्रिक जर आपण वापरली तर ती ट्रिक विसरली तर आपलं सर्वच पाठ केलेलं विसरू शकतं. त्यामुळे तर जीवनसत्व अ, ज्याला रेटिनॉल असं म्हटलं जातं, त्याचं कार्य काय आहे? सपोर्ट्स व्हिजन, इस्पेशली इन लो लाईट,
मेंटेन्स हेल्दी स्किन अँड इम्युन फंक्शन, इम्पॉर्टंट फॉर सेल ग्रोथ अँड डिफरन्शिएशन. अर्थात मराठीमध्ये काय म्हणता येईल आपल्याला, हे दृष्टीसाठी उपयुक्त आहे, विशेषतः कमी प्रकाशामध्ये आपल्याला दिसणं गरजेचं असतं त्यासाठी. त्यानंतर निरोगी त्वचेसाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीचे संरक्षण संवर्धन करण्यासाठी, त्याचप्रमाणे महत्वाचं पेशीच्या वाढीसाठी आणि विभाजनासाठी जीवनसत्व ए आपल्याला उपयोगी पडतं. आता याच्या कमतरतेमुळे काय होतं, रातांधळेपणा उद्भवू शकतो. आता या ठिकाणी पाहिलं सपोर्ट्स विजन म्हणून, तर याच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा होऊ शकतो. त्याचप्रमाणे झिरोफ्थॅल्मिया हा देखील विकार होऊ शकतो. आता हे विकार म्हणजे नेमकं काय याचा विचार जर आपल्याला करायचा असला तर एखादा दुसरा व्हिडिओ करणं गरजेचं आहे. त्यानंतर मग त्याचे स्त्रोत पदार्थ आहेत दूध, अंडी, पनीर, शार्क लिव्हर ऑइल आणि गाजर इत्यादी मध्ये आपल्याला जीवनसत्व अ आढळतं. आणि हा भाग जो आहे तो पाठ करण्याचा आहे. आता शार्क लिव्हर ऑइल मध्ये कोणतं जीवनसत्व आढळतं किंवा अजीवनसत्व खालीलपैकी कशामध्ये आढळतं, मग त्या ठिकाणी तुम्हाला मोसंबी, संत्री, लिंबू आणि मग शार्क लिव्हर ऑइल असा पर्याय दिला जाऊ शकतो, असा ऑप्शन दिला गेला तर तुम्ही ते उत्तर शोधावं अशी अपेक्षा असते परीक्षेमध्ये. तर त्यानंतरचं जे जीवनसत्व आहे व्हिटॅमिन B1 किंवा B1 ज्याला थायामिन असं म्हटलं जातं. इंग्रजी स्पेलिंग देखील या ठिकाणी आहे, तुम्ही ते देखील तुमच्या समोर लिहून ठेवा. म्हणजे काय करावं की फर्स्ट कॉलम मध्ये व्हिटॅमिन ए, सेकंड कॉलम मध्ये त्याचं इंग्रजी स्पेलिंग आणि तिसऱ्या कॉलम मध्ये मराठीमधील नाव. त्यानंतर व्हिटॅमिन B1 अर्थात ज्याला इंग्रजीमध्ये आपण थायामिन म्हणतो, ते व्हिटॅमिन हेल्प्स कन्व्हर्ट न्यूट्रिएंट्स इनटू एनर्जी. म्हणजेच काय तर पोषक घटकांना ऊर्जेत रूपांतरित करतं ते किंवा करण्यास मदत करतं ते शरीराला. आणि सपोर्ट्स नर्व अँड मसल फंक्शन. या ठिकाणी त्याचं महत्वाचं कार्य काय आहे तर चेतासंस्था जी आहे आपली ती आणि स्नायूंच्या हृदयाच्या कार्यासाठी देखील ते उपयुक्त आहे. तर याच्या अभावामुळे होणारा रोग जो आहे बेरीबेरी, ज्यामुळेच व्हिटॅमिन्सचा शोध घेण्यास शास्त्रज्ञ प्रवृत्त झाले, ते आपण ज्यांचं नाव आता थोड्या वेळापूर्वी घेतलं होतं तुमच्या लक्षात असलं पाहिजे, माझ्या तर आहे. त्यामुळे बेरीबेरी हा रोग होतो. तर आता हे B1 व्हिटॅमिन जे आहे ते आपल्याला भुईमूग, तीळ, यकृत म्हणजे लिव्हर, अंडी, हिरवा भाजीपाला आणि न सडलेली डाळ यामध्ये आढळतं. हा भाग 2दा-3दा वाचून थोडासा पाठांतराचा भाग आहे, काही काळानंतर तो आपल्या लक्षात राहतो. त्यानंतरचं व्हिटॅमिन आहे व्हिटॅमिन B2 ज्याला आपण रायबोफ्लॅविन असं म्हणतो. तर हे व्हिटॅमिन कशासाठी उपयुक्त आहे तर एनर्जी प्रोडक्शन अँड सेल्युलर फंक्शन. आणि दुसरा आहे हेल्प्स मेंटेन हेल्दी स्किन अँड आईज. अर्थात काय तर ऊर्जा उत्पादन किंवा ऊर्जेची निर्मिती आणि पेशींच्या कार्यामध्ये महत्वपूर्ण आहे. त्याचबरोबर निरोगी त्वचा आणि डोळ्यांचं आरोग्य राखण्यात देखील याचं योगदान आहे. हे व्हिटॅमिन जर शरीरामध्ये कमी झालं तर त्वचेस भेगा पडतात, डोळ्यांवर लाली येते, त्याचप्रमाणे जिभेला देखील भेगा पडतात. हे व्हिटॅमिन आपल्याला मिळतं दुधामधून, काळीजामधून, मांस आणि हिरव्या पालेभाज्यांमधून आपल्याला हे व्हिटॅमिन मिळतं. अशा प्रकारे व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन B1, व्हिटॅमिन B2 आपण पाहिलं. त्यामध्ये परीक्षेमध्ये बी व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो तर बेरीबेरी असं येऊ शकतं, किंवा मग ऑप्शन मध्ये B1, B2, B3 असं देऊन खालीलपैकी कोणत्या ब जीवनसत्वाच्या उपप्रकारामुळे किंवा प्रकारामुळे बेरीबेरी हा रोग संभवतो असं देखील म्हटलं जाऊ शकतं. त्याचबरोबर खालीलपैकी बी व्हिटॅमिनचं नाव काय असंही विचारलं जाऊ शकतं. त्याचबरोबर B1 व्हिटॅमिनचं नाव विचारलं जाऊ शकतं आणि पर्यायामध्ये मग रेटिनॉल, थायमिन, रायबोफ्लेविन असेही पर्याय दिले जाऊ शकतात. तर प्रश्न कशा प्रकारे फिरवता येऊ शकतात, त्यामुळे आपण थोडा काळजीपूर्वक अभ्यास करण्याचा हा भाग आहे. त्यानंतर पुढचं व्हिटॅमिन आहे व्हिटॅमिन B3 किंवा B3, त्याला नियासिन असं संबोधलं जातं. या ठिकाणी तुम्ही पहा या व्हिटॅमिनचं जे फंक्शन आहे तर ते काय आहे, इन्व्हॉल्ड इन मेटाबॉलिझम अँड एनर्जी प्रोडक्शन. म्हणजेच काय तर चयापचय क्रिया आणि ऊर्जा निर्मिती क्रिया यामध्ये या व्हिटॅमिनचा सहभाग असतो. आणि सपोर्ट्स द नर्वस सिस्टीम अँड डायजेस्टिव्ह हेल्थ. म्हणजेच काय तर चेतासंस्था जी आपली आहे ती आणि पचन संस्था किंवा पचनास हे मदत करतं किंवा पचन स्वास्थ्यास आपल्या सहाय्यभूत ठरतं. तर याच्या अभावामुळे होतो पेलाग्रा, हा देखील प्रश्न महत्वाचा आहे, विचारला जातो परीक्षेत. आणि 4D सिंड्रोम विकार त्यामुळे संभवतात. आपल्याला हे व्हिटॅमिन मिळतं मांस, दूध, भुईमूग, ऊस, टोमॅटो, हिरव्या पालेभाज्या यामधून मिळतं. त्यानंतर पुढचं व्हिटॅमिन आहे व्हिटॅमिन B5 ज्याला पेंटोथेनिक आम्ल असं म्हटलं जातं किंवा पेंटोथेनिक आम्ल म्हणतात काही जण. त्याचं
कार्य आहे क्रुशियल फॉर सिंथेसायझिंग अँड मेटाबॉलिझिंग फॅट्स, म्हणजेच शरीरामधील जी स्निग्ध पदार्थ किंवा चरबी ज्याला आपण म्हणतो तर त्याची निर्मिती आणि त्याच्या चयापचयासाठी हे विटॅमिन उपयुक्त आहे. आणि दुसरा कार्य आहे सपोर्ट्स द प्रोडक्शन ऑफ हार्मोन्स, म्हणजेच संप्रेरकांच्या निर्मितीसाठी आपल्याला हे विटॅमिन उपयुक्त ठरतं. याच्या अभावामुळे केस पांढरे होतात आणि मंद बुद्धी होते. पहा, विटॅमिन अल्प प्रमाणात जरी लागत असलं तरी त्यामुळे होणारे विकार किती मोठे मोठे आहेत. त्यानंतर याचा जो आपल्याला स्त्रोत आहे तो आहे मांस, भुईमूग, बटाटे, टोमॅटो, हिरव्या पालेभाज्या इत्यादी. हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर विटॅमिन B6 ज्याला पायरिडॉक्झिन असं म्हटलं जातं, हे विटॅमिन आपल्याला कशासाठी उपयुक्त ठरतं तर हेल्प्स इन अमायनो ऍसिड मेटाबॉलिझम, अर्थात अमिनो आम्लाच्या चयापचयात ते मदत करतं. आणि इम्पॉर्टंट फॉर ब्रेन डेव्हलपमेंट अँड इम्युन फंक्शन, म्हणजेच काय तर ब्रेनची डेव्हलपमेंट अर्थात मेंदूच्या विकासासाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीचं संवर्धन करण्यासाठी ते उपयुक्त ठरतं. याच्या अभावामुळे आपल्याला ॲनिमिया संभवतो, ज्याला आपण काय म्हटलं होतं पांडुरोग म्हणलं होतं, आणि त्वचा रोग संभवतात. यकृत, मांस, अन्नधान्य यामधून आपल्याला ते प्राप्त होतं. त्यानंतरचं विटॅमिन आहे विटॅमिन B7 ज्याला बायोटीन असं म्हटलं जातं. प्लेज रोल इन कार्बोहायड्रेट अँड फॅट मेटाबॉलिझम, अर्थात कर्बोदके ज्याला आपण म्हटले मागच्या व्हिडिओमध्ये, कार्बोहायड्रेटच्या आणि चरबीच्या किंवा स्निग्ध पदार्थांच्या चयापचयात याची भूमिका महत्वाची ठरते. आणि सपोर्ट्स हेल्दी हेअर, स्किन अँड नेल्स, अर्थात निरोगी केस, त्वचा आणि नखांसाठी हे उपयुक्त आहे. हे विटॅमिन्स म्हणजेच केस, त्वचा आणि आपली नख आहेत तर त्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. याच्या अभावामुळे अर्धांगवायू, केस गळणे, शारीरिक वेदना होणे इत्यादी विकार संभवतात. तर आपल्याला ते मांस, अंडी, यकृत, दूध यामधून मुबलक प्रमाणात मिळतं. त्यानंतर पुढचं विटॅमिन आहे विटॅमिन B9 ज्याला आपण फॉलिक आम्ल असं म्हणतो किंवा फोलेट आम्ल असंही म्हटलं जातं, ज्याला टेरॉइल एल ग्लुटॅमिक ऍसिड हे त्याचं नाव आहे. याच्या अभावामुळे ॲनिमिया संभवतो आणि डाळी, यकृत, भाज्या, अंडी, सफरचंद यामध्ये ते मिळतं. याचं कार्य काय आहे तर विटॅमिन B9 आहे इसेन्शियल फॉर DNA सिंथेसिस आणि रिपेअर, अतिशय महत्वाचं कार्य आहे. म्हणजेच काय तर DNAच्या संश्लेषणासाठी आणि त्याच्या दुरुस्तीसाठी आवश्यक आहे. त्याचबरोबर इम्पॉर्टंट फॉर सेल डिव्हिजन आणि ग्रोथ, म्हणजेच काय पेशींची वाढ आणि त्यांच्या विभाजनासाठी ते आवश्यक आहे. म्हणजे शरीराच्या ज्या प्रमुख जीवन क्रिया आहेत किंवा सजीवाचं जे अस्तित्व आहे त्यासाठी हे विटॅमिन महत्वाचं आहे. त्यानंतर विटॅमिन B12 ज्याला सायनोकोबालमिन म्हणतात किंवा नुसतं कोबालामिन पण म्हटलं जातं. तर आजकाल याची डिफिशियन्सी मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येते. याचं कारण म्हणजे हे विटॅमिन व्हेजिटेरियन पदार्थ जे आहेत किंवा शाकाहारी पदार्थामध्ये फारसं मिळत नाही. तर ज्यांच्या आहारात किंवा जे पूर्णपणे शाकाहारी आहेत त्यांना वाढत्या वयामध्ये याची कमतरता भासते आणि मग त्यामुळे काही सिरियस प्रॉब्लेम देखील होतात. तर हे कशासाठी उपयुक्त आहे तर हेल्प्स विथ रेड ब्लड सेल फॉर्मेशन, अर्थात लाल रक्तपेशींच्या म्हणजेच RBCच्या निर्मितीसाठी ते मदत करतं. त्याचबरोबर सपोर्ट्स नर्व फंक्शन अँड DNA प्रोडक्शन, म्हणजे चेतासंस्थेचं कार्य आणि DNAच्या निर्मितीसाठी देखील हे विटॅमिन उपयुक्त आहे. याच्या अभावामुळे ॲनिमिया, पंडुरोग संभवतो. हे विटॅमिन देखील आपल्याला मांस, काळीज, दूध यामधून भेटू शकतं. यानंतरचं महत्वाचं विटॅमिन आहे विटॅमिन C किंवा विटॅमिन K ज्याला एस्कॉर्बिक ऍसिड असं म्हटलं जातं. या विटॅमिनचा उपयोग म्हणजे अन अँटीऑक्सिडंट दॅट प्रोटेक्ट्स सेल फ्रॉम डॅमेज, सपोर्ट्स इम्युन फंक्शन अँड स्किन हेल्थ, एड्स इन द ऍब्झॉर्प्शन ऑफ आयर्न, म्हणजे आपण काल खनिज पदार्थ पाहिले, पोषक तत्व, त्या अंतर्गत जे आयर्न पाहिलं, या खनिजाच्या शरीरातील ऍब्झॉर्प्शनासाठी किंवा शोषणासाठी विटॅमिन C ची मदत होते. आणि महत्वाचं फंक्शन आहे की कोलॅजन हे प्रथिन तयार करण्यासाठी, कोलॅजन नामक प्रोटीन तयार करण्यासाठी हे उपयुक्त आहे. हे कोलॅजन कशासाठी आपल्याला गरजेचं आहे तर कोलॅजन हे शरीराच्या संयोजी ऊतकांमध्ये किंवा ऊतींमध्ये आढळणारे महत्वाचे प्रथिन आहे जे त्वचा, हाडे, सांधे, केस आणि पचन संस्था यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की कोलॅजन हे काय आहे आणि ऑप्शन मध्ये दिलं जातं की कार्बोहायड्रेट म्हणजेच कर्बोदके, प्रोटीन, स्निग्ध पदार्थ किंवा चरबी आणि जीवनसत्व. तर अशा वेळी कोलॅजन हे काय आहे तर हे प्रोटीन आहे, हे लक्षात ठेवा. तर या विटॅमिन C च्या अभावामुळे काय होतं तर स्कर्वी नामक रोग होतो.
स्कर्वी रोग म्हणजे काय, तर काही जणांच्या हिरड्यांमधून रक्त निघताना दिसतो तुम्हाला, रक्तस्राव होतो, तर त्याला आपण काय म्हणतो, स्कर्वी हा विकार आहे तो. गलग्रंथी सुजतात, जखमा लवकर बऱ्या होत नाहीत, सांधे सुजतात. हे सर्व कशामुळे होतं, तर क विटॅमिनच्या कमतरतेमुळे होतं. आपल्याला हे क विटॅमिन कशात मिळतं, तर सर्व लिंबू वर्गीय जी फळे आहेत किंवा आंबट म्हणतो आपण फळे आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मिळतं. म्हणजे आवळा असेल, लिंबू, संत्री, मोसंबी, टोमॅटो, जी काही आंबट फळे आहेत किंवा अंकुरित अन्न असेल तर त्यामध्ये आपल्याला हे विटॅमिन विशेष करून मिळतं. आवळा हा त्याचा फार मोठा स्रोत मानला जातो, त्यामुळे आपल्या सेवनात तो असणं गरजेचं आहे. त्यानंतरचं विटॅमिन आहे विटॅमिन डी, ज्याला कॅल्सिफेरॉल असं म्हटलं जातं. ते काय करतं, प्रमोट्स ए कॅल्शियम ॲब्झॉर्प्शन फॉर बोन हेल्थ. तुम्ही पहा ही नावं फारशी अवघड नाही. तर ड विटॅमिन हाडांसाठी आहे, म्हणजे हाडांमध्ये कॅल्शियम असतं, त्याचं नाव कॅल्सिफेरॉल आहे. प्रोमोट्स अ कॅल्शियम ॲब्झॉर्प्शन फॉर बोन हेल्थ म्हणजेच काय करतं, ते हाडांच्या आरोग्यासाठी कॅल्शियमचे शोषण प्रोत्साहित करतं, त्याला मदत करतं. आणि सपोर्ट द इम्युन सिस्टीम अँड रिड्युसेस इन्फ्लेमेशन म्हणजेच काय, रोगप्रतिकारक जी काही आपली यंत्रणा आहे तिला मदत करतं, सहाय्यभूत असतं. आणि आपला जो दाह आहे शरीराचा तो कमी करतं विटॅमिन डी. याच्या अभावामुळे काय होतं विटॅमिन डीच्या, तर रिकेट्स किंवा ज्याला मुडतूस म्हणतो आपण तो रोग होतो. म्हणजे काय होतं, तर हाडे मऊ होतात यामध्ये आणि त्यामुळे वेदना होतात आणि हाडे अगदी सहज मोडू शकतात. त्याचबरोबर त्वचारोग संभवतो. हे कशामध्ये मिळतं, तर मासे, कॉड लिव्हर ऑइल, दूध, लोणी यामध्ये आपल्याला ते विशेष करून मिळतं. आणि या विटॅमिन डीच्या बाबतीत महत्वाची गोष्ट म्हणजे काय, तर सूर्यप्रकाशामुळे, त्याचप्रमाणे दूध, मासे, अंडी, लोणी यातील काही पदार्थापासून आपल्या शरीरामध्येच हे जीवनसत्व काय होतं, तयार होतं. हे तुम्ही लक्षात असू द्या. तर सूर्यप्रकाशाशी संबंधित असलेलं हे जीवनसत्व आहे, आपल्या शरीरात ते तयार होतं. तर त्यानंतर पुढचा जो भाग आहे म्हणजे शेवटची दोन विटॅमिन्स, विटॅमिन ई ज्याला टोकोफेरॉल असं म्हटलं जातं. या विटॅमिनचे फंक्शन काय आहे, तर ऍक्ट्स ॲज अन अँटीऑक्सिडंट प्रोटेक्टिंग सेल. आपण पाहिलं बऱ्याच विटॅमिनचं हे कार्य आहे. आणि इम्पॉर्टंट फॉर स्किन हेल्थ अँड इम्युन फंक्शन, हे त्याचं महत्वाचं कार्य आहे. याच्या अभावामुळे काय होतं, वांजपणा संभवतो. म्हणजेच काय, तर प्रजोत्पादनामध्ये अडथळा निर्माण होतो. त्याचबरोबर स्नायूंमध्ये कमकुवतपणा येऊ शकतो. त्याचबरोबर काही त्वचा विकार देखील या विटॅमिनच्या उणिवामुळे संभवतात. तर आपल्याला हिरव्या पालेभाज्या, दूध, लोणी, अंकुरित गहू, वनस्पती तेल यामध्ये हे विटॅमिन आपल्याला मिळतं. त्यानंतरचं शेवटचं विटॅमिन आहे विटॅमिन के, ज्याला आपण फायलोक्विनोन असं म्हणून ओळखतो. तर हे जे विटॅमिन आहे ते आपल्याला इसेन्शियल फॉर ब्लड क्लॉटिंग म्हणजे रक्त गोठण्यासाठी अत्यावश्यक आहे. याच्या अभावामुळे जर एखादी जखम झाली तर रक्त गोठत नाही आणि मग प्राणावर बितू शकतं. आणि सपोर्ट्स बोन हेल्थ बाय हेल्पिंग विथ कॅल्शियम रेग्युलेशन म्हणजेच हाडांच्या आरोग्यासाठी कॅल्शियमच्या नियमनास हे विटॅमिन मदत करतं. मी शक्य तितकं मराठीमध्ये सांगितलंय की हाडांच्या आरोग्यासाठी कॅल्शियमच्या शरीरातील नियमनास विटॅमिन के मदत करतं. त्याचबरोबर त्याचं सर्वात महत्वाचं फंक्शन म्हणजे रक्त गोठण्यासाठी ते उपयुक्त आहे. आणि हा प्रश्न विचारला जातो की रक्त गोठण्यासाठी खालीलपैकी कोणतं जीवनसत्व उपयुक्त ठरतं, विटॅमिन के, विटॅमिन सी, विटॅमिन ई, विटॅमिन बी, आणि मग त्याचं उत्तर आहे विटॅमिन के. तर याच्या अभावामुळे रक्त गोठत नाही आणि प्राणावर बितू शकतं. आपल्याला टोमॅटो, हिरव्या भाज्या, आतड्यांतर्गतही हे विटॅमिन तयार होतं. म्हणजे काय होतं, एखादी जखम झाली तर मग रक्तस्राव फार मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे या विटॅमिनची शरीराला आवश्यकता असते. अशा प्रकारे सर्वच विटॅमिन जे काही आहेत हे आपल्या आरोग्य आणि तंदुरुस्ती राखण्यासाठी फार महत्वाची ठरतात. तर अशा प्रकारे आपण व्हिडिओमध्ये शक्य तितक्या कमी वेळामध्ये मी प्रयत्न केला तुम्हाला की विटॅमिनचं आकलन होऊन जावं, आत्मसात व्हावं, की पाठ करण्याची गरज राहू नये. ही इंग्रजी नावं देखील फारशी अवघड नाहीयेत. तुम्ही फक्त विटॅमिन इंग्रजी स्पेलिंग मधलं नाव आणि त्याचा मराठी अनुवाद आणि त्याचं काही वेळ पाठांतर जर केलं तर ते लक्षात राहतं. अगदी फार सहज गोष्ट आहे. तर अशा प्रकारे फार महत्वाचा भाग म्हणजे जीवनसत्वांचा भाग पाहिला. त्यामध्ये आपण त्यांची कार्य, त्यांचे स्रोत आणि त्यांच्या उणिवामुळे होणाऱ्या बाबी आहेत त्यांचा अभ्यास केला. आता या ठिकाणी तुम्ही पाहिलं की वॉटर इन्सॉल्युबल जे विटॅमिन्स आहेत तर त्यांचा शरीरामध्ये साठा होतो आणि त्यांच्या अधिक्यामुळे देखील काही रोग होतात. तर त्यांचा विचार करणं आवश्यक आहे. वाटल्यास मी याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला त्याची माहिती देतो, कारण व्हिडिओ आधीच अर्ध्या तासाचा झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला कंटाळा येईल त्यासाठी. तर आणि काही महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी पाहूया. विटॅमिन ए च्या अभावामुळे जसा रातांधळेपणा होतो, म्हणजेच काय तर कमी उजेड असेल किंवा रात्री
त्या व्यक्तीला दिसू शकत नाही, कमी अंधारात तो पाहू शकत नाही, त्याला एक प्रकारचं रात्रीचं अंधत्व येतं, त्याला रातांधळेपणा म्हणतात. त्यानंतर हा जो झिरोफ्थॅल्मिया किंवा झिरोडर्मा जो आहे तो त्वचेचा रोग आहे, त्वचा कोरडी पडते या रोगामध्ये. बेरी जो आहे तो चेतातंतूचा आजार आहे. आणि व्हिटॅमिन B1 मुळे आपण पाहिलं की स्नायूंचा देखील अशक्तपणा येतो, अकार्यक्षम होतात स्नायू. तर हे सांगायचं राहिलं होतं. तर अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असला तर नक्की कमेंटमध्ये सांगा, मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन देखील ऑन करून ठेवा. याहीपेक्षा चांगले व्हिडिओ आपण करणार आहोत. यानंतर आवर्त सारणीवर व्हिडिओ करा असं खूप जणांनी म्हटलंय. तर हा व्हिडिओ 1 तासापेक्षाही अधिक वेळचा होतो म्हणून करावा का नाही असं मनामध्ये येतं. तर वाटल्यास 2 भागात करू आणि तुम्ही पाहणार असलात तर मग सलग 1 तासामध्ये बसेल असा व्हिडिओ करूयात. आणि कमेंट्समध्ये तुम्ही ज्या ज्या काही सूचना करतात त्या आम्ही वाचतो आणि त्यावर व्हिडिओ देखील करणार आहोत. त्याचबरोबर मराठी, इंग्रजी आणि बालमानसशास्त्र या विषयांचे देखील काही महत्त्वाचे टॉपिक्स ज्यावर हमखास प्रश्न दरवर्षीच येतो, तर विद्या देशपांडे मॅडम ते व्हिडिओ तुमच्यासाठी करत आहेत. लवकरच ते देखील व्हिडिओ अपलोड होतील आपल्या चॅनलवर. तुम्ही या ठिकाणी जेव्हा व्हिडिओ पाहता तेव्हा तुमचा वेळ वाया नाही गेला पाहिजे असा माझा स्वतःचा दृष्टिकोन आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असल्यास मात्र तुम्ही नक्की सांगा. आणि पुन्हा एकदा तुमच्या मिळणाऱ्या मोठ्या प्रतिसादासाठी धन्यवाद. अशीच प्रेरणा देत राहा आणि मन लावून अभ्यास करा.